जे काही विधान परिषद जागेवरून वाद झाला होता त्याच्यावर आज जे काही आमदार खासदार मंत्री आहेत इथले आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवलंय, तर काय होऊ शकतं याच्या संदर्भात काय चाललंय? जो गुण से हे होतसे नाही आहेत. शेवटी काय भूमिका मांडायच्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा कशा पद्धतीनं लाथड्या हे समोर आलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सत्तारांनी जी भूमिका मांडली ती कोणती अयोग्य भूमिका मांडली. ही जागा तशी पाहायला गेली, कारण जनरली कोणत्याही पक्षात अलायन्समध्ये ज्याची जागा जर हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत, तर ही जागा शिवसेनेची, मी स्वतःच निवडून आलेलो ना शिवसेनेचा मागश्वास इथं, मग ही जागा यांना का नाही मिळाली. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि हीच भूमिका सत्तारांनी मांडली. बरं झालं आता गुवाहाटीचं बाहेर आलं, बरं झालं ना सुरतचं बाहेर आलं. आता आम्ही म्हणत होतो तर नाही, आता सत्तारच बोलले. त्याच्यामुळे वरती बोलवलं तरी ठीक आहे, एखादा माणूस एखादा फॉर्म वापस घेऊ शकतो, पण त्याच्या मनातलं मतदाराला थोडी काही करू शकतो. सत्तार असं म्हणतात की भाजप हे स्लो पॉयझन आहे, पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण होईल. आहेच, आता होईल काय झालेली आहे. ते पुण्यात बघा किती 22-23 लोक मेले. म्हणजे ममता बॅनर्जी आणि भाजप ज्या पद्धतीने सोबत होते नंतर असं म्हणण्याचा तसंच होईल ना. तसं हे भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. नितीश कुमारचं काय झालं आता आहे राहिलं. मुख्यमंत्री कोणाच झाला, भाजप झाला. नितीश कुमारचा से सुद्धा राहणार नाही येणारा विधानसभेला. गोव्यामध्ये मगोपचं काय झालं, काहीतरी राहिलं, बिलकुल राहिलेलं नाही. असे अनेक राज्य आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीनं स्वतःची ताकद नसताना एखादा पक्ष हाती धरला आणि त्या पक्षाचा नंतर त्याच्यात म्हणजे जशी ती मांजरीची गोष्ट नाही का, स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर बसून जायचं, तसा तो प्रकार भारतीय जनता पार्टी करते. आणि इथं त्यांनी केलेलाच आहे ऑलरेडी. आपण बघतो शिंदेच्या शिवसेनेची जी काही अवस्था ही सध्या होती त्याच्यावर सत्तारांनी त्यांची भूमिका मांडली. मात्र असं जरी असलं तरी जे काही अतुल सावे ते म्हणतात की हे सगळं तुमचं जे मत आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना म्हणजे एकनाथ शिंदेला सांगा. अब्दुल सत्तारांनी थोडी अतुल सावेंना ते मत सांगितलं म्हणून अतुल सावेंनी त्याच्यावर बोलायचं. अब्दुल सत्तार थोडी अतुल सावे तुम्ही अधिकारी तुम्ही याच्यात बोला असं मला सांगितलेलं आहे. अब्दुल सत्तारांचं असं म्हणणं होतं की 18 महिन्यात 18 रुपये सुद्धा निधी दिला नाही अतुल सावेंनी. नाहीच दिला ना. अतुल सावे एका मोठ्या खात्याचे मंत्री आहेत. मी तर म्हणाल ते मंत्री आहे का OSD फडणवीसांचे असंच वागतात. ते मंत्र्यासारखं वागतच नाही खरं बोलायला गेलं तर. मंत्र्यांचा कसा रोब असतो, मंत्र्याचा कसा धाक असतो, वाटतं ते कुठं अतुल सावेने दाखवला. या संभाजीनगरच्या हितासाठी दाखवलेलाच नाही. एक फडणवीस सांगेल आणि हे डोलेल अशा पद्धतीने एवढंच त्यांचा रोल दिसतो ओव्हरऑल. आपण बघतो महायुतीत जे ते बंडखोरी पाहायला मिळते. चंद्रपूर असेल, अमरावती, पुणे, रायगड, संभाजीनगर, जळगाव आणि परभणीचा सुद्धा समावेश आहे. काय वाटतं हे पण ह्याचं होणार हे अतिरेकी बहुमत प्राप्त झाल्यानंतर, अतिरेकी सत्ता प्राप्त झाल्यानंतर हा असंतोष हा होतच असतो. आणि त्याला भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात हळूहळू का होत नाही सामोरं जावं लागणार. नाशिकमध्ये तुमच्या शिवसेनेत हंगामा पाहायला मिळतो. स्थानिक नेत्याच्या वागणुकीमुळे जे ते हा सगळा प्रकार घडल्याचं बोललं जातं. नाशिकचे नेते अनिल कदमांनी मातोश्रीची चर्चा करून फॉर्म भरला नाही, तर दुसरीकडे वसंत गीतेंनी फॉर्म घेऊनही फॉर्म भरला नाही अशी सूत्राची माहिती. मला नाशिकचं जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे मी काही त्याच्याविषयी बोलू शकत नाही. संजय राऊत असं काल म्हणतात की पश्चाताप झाला असेल तर पक्षप्रमुखांसोबत चर्चा करावी, ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत टीका केली होती, वक्तव्य केलं. नाही, बरोबर आहे ना. संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे. ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा, ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करून जे पैसे लाटले अशा 14,000 पुरुषाकडून जे आहे ते आता सरकार पैशाची वसुली करणार आहे. हे पण सरकार या योजनेत पूर्णपणे फसवणूक करते. मी कालही बोललो, या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे. KYC कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्ती लादून याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता पार्टी सरकारची. जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे. योजना बंद नाही करताना वर्षभर पेमेंटच त्यांनी गरीब लोक बिचारे कंटाळून बंद करतात.
तसंच आता लाडकी बहीणमध्ये काहीतरी वेगळी अट शर्त, माहेरचं सासरचं आधार कार्ड, हे लिंकिंग ते लिंकिंग, नोकरी, भाऊ बहीण जाऊ सगळं काढायचं आणि एक 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 कमी करायची. मला वाटतं या सिस्टीमने 80 लाख कमी झाले, आणखी येणाऱ्या काळामध्ये 50-60 लाख कमी होतील. आणि मला वाटतं अजून वर्षभरात या सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण दिसतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने कुठेतरी हालचाली सुरू केल्यात. जे आंदोलक मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना वारसांना आता MIDCत जे आहे ते नोकरी दिली जाणार आहे, त्या अनुषंगाने पडताळणी सुरू केली. स्वागत आहे. लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, कारण आंदोलकांनी जी भूमिका घेतली होती या भूमिका समाजासाठी घेतल्या होत्या आणि या आंदोलनामुळं जे कुटुंब उघड्यावर पडलेले, मला वाटतं त्यांचं आधार देणं ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी. सरकार जर याच्यावर पाऊल उचलत असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागत आहे. खरं तर गेल्या कित्येक दिवसापासून तुमचा असेल, महाविकास आघाडीचा असेल, कांद्याच्या प्रश्नावर लढा सुरू आहे. आजसुद्धा मंचरमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. मलाही निमंत्रण आहे मंचरचं, मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मी शिर्डीला आता चाललो आहे. शिर्डीहून पुण्याला जाताना मंचरला मी 100% थांबेल. जर आंदोलन भेटलं तर आंदोलनात सहभाग होईल. परंतु कांद्याचा प्रश्न सरकारने 26 तारखेला सांगितलं होतं की 27 तारखेला आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करणार आहोत. चर्चा झाली, निर्णय अजून काही झाला नाही. कांद्याला भाव नाही, कांद्याची खरेदी केंद्र हे बाजारपेठेमध्ये सुरू करावे अशा प्रकारची आमची मागणी होती. आणि मला असं वाटतं जो 2 लाख टन खरेदी करणार म्हटलेलं तो किमान 10-20 लाख टन खरेदी केला पाहिजे, कारण या कांद्याचं उत्पादनच 130 लाख टन या महाराष्ट्रामध्ये. असं असताना मला असं वाटतं 2 लाख टन खरेदी करून काही ऊस जळणार नाही. भाजपाची नाराजी रवींद्र फाटक यांना घातक ठरेल असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार गैरहजर होते. कोणी एकदम आमदार गैरहजर राहिले म्हणून एकदम उमेदवार गोत्यात येईल असं होत नसतं. काही कामं असू शकतात. पण महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही रशीद मामूंना उमेदवारी दिली होती, त्याच्यावरून भाजप आणि शिवसेनेने तुम्हाला घेरलं होतं. मात्र आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये हिंगोली परभणीमध्ये शिवसेनेने सईद खान या मुस्लिम तरुणाला उमेदवारी दिली आहे. आणि परभणीत सुद्धा तुम्ही मुस्लिम महापौरावर मोठी टीका झाली होती. हे पण त्यांनी टीका केली म्हणून मी टीका नाही करणार. त्यांच्यासारखी नालायकाची पद्धतीची भूमिका आम्ही घेणार नाही. हिंदू मुसलमान ज्याचं कॅलिबर आहे, ज्याच्यात क्वालिटी, ज्याचं संघटनेसाठी कॉन्ट्रीब्युशन आहे, तो कोणत्या जातीत असो, कोणत्या धर्मात असो, त्याला संघटनेनं संधी दिली पाहिजे. ती कोणतीही असो, आमचीच नाही कोणती असो. पण मला असं वाटतं जो परभणीचा उमेदवार आहे त्याचा इतिहाससुद्धा तपासला पाहिजे. हाही महत्त्वाचा आहे. मी काय मुस्लिम आहे त्यांनी टीका केली म्हणून मी टीका मुळीच करणार नाही. द्यावी उमेदवारी, त्याचं स्वागत आहे. परंतु हा उमेदवार खरोखर कशा पद्धतीचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, आता मी सांगत नाही, आपणच तपासावे असं मी तुम्हाला सांगतो. साहेब, भाजपाच्या राजेंद्र राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी महायुती नेत्यासह महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित होते. मला नाही होते कोण होते महाविकास आघाडीचे. आपण बघतोय सातारा सांगली महायुतीच्या उमेदवार धैर्यशील कदमांचा अर्ज भरताना महायुतीतील नेते गैरहजर होते. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई असतील, राष्ट्रवादीचे मकरंद पाटील असतील, हे दोघेही गैरहजर होते. पण मी तुम्हाला सांगतो कोणी गैरहजर आहे ना हजर आहे म्हणून काही हजर असूनही काही कामाचे नसतात, काही गैरहजर असूनही कामाचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामुळं कोणत्याही उमेदवाराशी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. तुकाराम मुंडे यांनी FDAचा चार्ज घेतला आहे, त्यानंतर ते ॲक्शन मोडवर आले, मोठमोठ्या कारवाया ते करत आहेत. यापुढे ते आता सेलिब्रिटींवर वॉच ठेवणार आहे, कारण की अनेक उत्पादनांवर सेलिब्रिटी वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती करतात आणि जनतेची दिशाभूल होते अशी होते. त्याच्यामुळे ते त्याच्यावर वॉच ठेवणार राहणार. खरं तर त्यांच्या कारवाईचं स्वागत आहे, पण सरकार त्यांना त्याही जागेवर किती दिवस ठेवतील हा प्रश्न आहे. अशा अधिकाऱ्यांना मुक्त हस्ते काम करू दिलं पाहिजे असं मला वाटतं. ज्या खात्यामध्ये नरहरी झिरवळचे PA पकडले गेले अँटी करप्शनमध्ये, त्या खात्यात अशा पद्धतीनं काम होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. तुकाराम मुंडे धडाडीचे अधिकारी आहेत, परंतु मला असं वाटतं प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा काम केलेलं जास्त चांगलं राहील. दादा, काल तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तसं सत्तारांना सुद्धा वाटतं. ठीक आहे, आता काल मी बोललो याविषयी, आता वापस रिपीट काय बोलायचं. नाही, पण सत्तारांना सुद्धा तसं वाटतं असं चांगलं आहे ना, स्वागत आहे त्या भूमिकेचं. काल MIMचे समीर साजिद बिल्डर म्हणले की तुम्ही म्हटलं म्हणजे तुमच्या शिवसेनेने त्यांना साथ घातली होती की पाठिंबा द्यावा, मात्र त्यांचं समीर साजिद बिल्डरांचं म्हणणं आहे की तुमचं अस्तित्वच राहिलेलं नाही आहे, त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे तुम्हीच आम्हाला पाठिंबा द्यायचा विचार करा. आम्ही नाही साथ घातली कोणालाच, आम्ही कोणालाही साथ घातलेली नाही, आम्ही कोणालाही काही बोललेलं नाही. अजून 4 तारखेला विड्रॉनंतर आम्ही कोणाला साथ घालायची आणि कोणाला काय करायचं ते करू. आत्ता नाही करत, अजून नाही, 4 तारखेनंतर. सत्तारांसोबत बोलणं झालं
कोणाशीच नाही. आणि आमची महाविकास आघाडी फक्त, बस, बाकी काही नाही. काल खासदार कल्याण काळेंनी सतरांची भेट घेतली, घरी चहा पाणी झालं त्यांचं, तोंड गोड केलं म्हणले सतरांचं. हे पण अशा भेटीगाठी, आपलं शहर एवढंच आहे त्याच्यामुळं भेटीगाठी सगळ्यांच्या. आता काल समजा मी अतुल सावेंशी भेटलो, बुमरेंशी भेटलो, सगळ्या भाजपच्या आमदारशी भेटलो. आता फॉर्म भरताना सगळे भेटले म्हणून काय लगे भेटी झाल्या म्हणजे काय लगे खूप लगे राजकीय झालं असा त्याचा अर्थ काढण्याची गरज नाही. कल्याण काय जर अब्दुल सत्तारांना भेटले असेल तर त्याच्यात काय विशेष आहे? आम्ही सगळेच एकमेकांना भेटत असतो या जिल्ह्यामध्ये. आम्ही काय एकमेकांचे दुश्मन थोडे, विरोधक आहोत राजकीय. तर भेटलं तर काय आहे त्याच्यात प्रॉब्लेम आहे? कल जो 2 शिवसेना एक साथ आने का स्टेटमेंट दिया था उसके पीछे की वजह क्या थी? अभी उसको क्या मैंने स्टेटमेंट दे दिया, अभी काय की वजह है? तुमने पूछा इसलिए जवाब दिया मैंने. फिर भी सर, फिर भी तुमने पूछा इसलिए जवाब दिया, तुमने पूछते तो जवाब नहीं देता था. थँक्यू सर. तर बंद. इकडे जा.